नमस्कार. एज्युकेशन टेक यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. निवृत्तीवेतनधारकांसाठी ई कुबेर प्रणालीची सुविधा. तर माहे मार्च 2024 या महिन्याचे मासिक पेन्शन हे 10 एप्रिल 2024 पर्यंत होणार जमा. चला तर पाहूया ही सविस्तर बातमी. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. ही आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना आणि इतर पेन्शनधारकांना शेअर करायलाही विसरू नका. निवृत्तीवेतनधारकांसाठी त्यांच्या पेन्शन संदर्भात एक मोठी माहिती समोर आलेली आहे. निवृत्तीवेतनधारकांसाठी आता कोषागार कार्यालयातून निवृत्तीवेतन घेणाऱ्या सर्व निवृत्तीवेतनधारक कुटुंब निवृत्तीवेतनधारकांचे मासिक पेन्शन हे यापुढे शासनाच्या ई कुबेर प्रणालीमार्फत भारतीय रिझर्व्ह बँकेतून थेट पेन्शनधारकांच्या खात्यात आता जमा होणार आहे, अशी माहिती समोर आलेली आहे. पेन्शन जमा करण्यासाठी जी बँक घेतली असेल आता त्याच खात्यातील IFSC कोडनुसार ही पेन्शन जमा होणार आहे. जर काही पेन्शनधारकांनी कोषागार कार्यालयाची परवानगी न घेता परस्पर बँक खाते इतर जिल्ह्यात तसेच इतर बँकेत बदल करून घेतले असेल तर अशा पेन्शनधारकांची पेन्शन जमा होण्यास अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे ज्या पेन्शनधारकांनी परस्पर बँक आणि बँक खात्यात बदल करून घेतले असतील त्यांनी त्यांचे मूळ बँक खाते ज्या ठिकाणी असेल आता तेच खाते सुरू ठेवावे. भविष्यात पेन्शनबाबत अडचणी निर्माण झाल्यास त्यांची सर्वस्वी जबाबदारी आता पेन्शनधारकाची राहील असेही सांगण्यात आलेले आहे. सर्व निवृत्तीवेतनधारक कुटुंब निवृत्तीवेतनधारकांचे मार्च 2024 या महिन्याचे मासिक पेन्शन हे आता 10 एप्रिल 2024 पर्यंत जमा होणार आहे. याची सर्व पेन्शनधारकांनी नोंद घ्यावी असेही सूचित करण्यात आलेले आहे. पुन्हा भेटू आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेटसह. तोपर्यंत नमस्कार.